तयार केलेल्या चित्रामध्ये आपण अजून काय काय बदल करू शकतो ते आता आपण पाहू। यासाठी चित्राचा एखादा विशिष्ट भाग आधी सिलेक्ट करू। सिलेक्टचे टूल वापरू आणि हा पार्ट सिलेक्ट करू। यानंतर इमेज मेनूतील पहिली कमांड देऊ, फ्लिप रोटेट। फ्लिपचा अर्थ होतो चित्र पलटी करणे। फ्लिप हॉरिझॉन्टल म्हणजे चित्र आडवं पलटी करणे। फ्लिप व्हर्टिकल म्हणजे चित्र उभं पलटी करणे। रोटेट बाय एन अँगल, रोटेटचा अर्थ होतो फिरवणे। किती डिग्रीमध्ये आपल्याला चित्र फिरवायचं आहे ते रोटेट बाय 90 डिग्री, 180 डिग्री किंवा 270 to 70 डिग्री आपण चित्र फिरवू शकतो। सुरुवातीला बघू फ्लिप हॉरिझॉन्टल। ओके, पहा चित्र आडवं पलटी पडलेलं आहे, फ्लिप झालेलं आहे। परत इमेज फ्लिप रोटेट। परत जर त्याला हॉरिझॉन्टली फ्लिप केलं तर परत चित्र मूळ पदावर येईल। इमेज फ्लिप रोटेट, फ्लिप व्हर्टिकल। फ्लिप रोटेट या कमांड्स देण्यापूर्वी चित्र सिलेक्ट असणं, या सिलेक्टचा टूलचा वापर करून चित्र सिलेक्ट असणं अत्यंत आवश्यक आहे। फ्लिप व्हर्टिकल, पहा खाली डोकं वर पाय या स्थितीमध्ये आपलं सिलेक्ट केलेलं चित्र फ्लिप झालेलं आहे। दुसऱ्या चित्राला सिलेक्ट करू। चित्र सिलेक्ट केलंय। इमेज फ्लिप रोटेट, रोटेट बाय एन अँगल, रोटेट बाय 90 डिग्री। ओके, चित्र जे आहे ते रोटेट झालेलं आहे, फिरलंय। या पद्धतीने आपण सिलेक्ट केलेलं चित्र फिरवू शकतो। इमेज फ्लिप रोटेट, पुन्हा फिरवायचं असेल परत 90 डिग्री। पहा चित्र उलट झालंय, 90 + 90 180 डिग्री चित्र फिरलंय। परत जर 180 फिरवलं तर चित्र नॉर्मल होऊन जाईल 180 डिग्री। पहा चित्र नॉर्मल झालंय। इमेज हे आहे स्ट्रेच स्क्रू। स्ट्रेच स्क्रू म्हणजे स्ट्रेच म्हणजे ताणणं आणि स्क्रू म्हणजे पिळणं, तिरपं करणं। यावर क्लिक करून आपण चित्र एक तर ताणू देखील शकतो किंवा तिरपं देखील करू शकतो। चित्राला आडवं ताणू, यासाठी हॉरिझॉन्टलच्या बॉक्समध्ये 200 करू। आधीचा आकडा खोडू, 200चा आकडा टाकू आणि ओके करू। पहा चित्र जे आहे आडवं दुपटीने ताणलं गेलेलं आहे। हे तसंही आपण ताणू शकतो। हे जे 8 पॉइंट आपल्याला दिसत आहेत, या 8 पॉइंट पैकी कोणत्याही पॉइंटला पकडून आपण चित्र लहान किंवा मोठं करू शकतो। या पद्धतीने चित्राला हलवू शकतो। पुन्हा एकदा बघू, इमेज स्ट्रेच स्क्रू, ज्याचा शॉर्टकट आहे Ctrl+W। व्हर्टिकली मोठं करायचं असेल तर इथं क्लिक करा, आधीचा आकडा खोडा, नवीन आकडा टाका आणि ओके करा। दुसरं चित्र सिलेक्ट करू। इमेज स्ट्रेच स्क्रू, स्क्रू करायचंय, तिरपं करायचंय। हे डिग्रीमध्ये किती डिग्री, किती अंशाच्या कोनामध्ये त्याला तिरपं करायचंय तेवढा अंश द्यावा लागेल।
30° आपण त्याला तिरपं करू हॉरिझॉन्टली. ओके, पहा चित्र इथे तिरपं झालेलं आहे. दुसरं चित्र सिलेक्ट करू. इमेज, स्ट्रेच स्क्रू. व्हर्टिकली तिरपं करायचंय, उभं तिरपं करायचंय. यासाठी या चौकटीत क्लिक करू. आधीचा आकडा खोडू, नवीन आकडा टाईप करू 45° आणि ओके. पहा चित्र उभं तिरपं झालंय. त्याला उचलून आपण कुठेही सिलेक्ट करून कुठेही नेऊन ठेवू शकतो. हेच तर वैशिष्ट्य आहे या सिलेक्टच्या टूलचं. इमेज, स्ट्रेच स्क्रू आणि फ्लिप रोटेट हे 2 ऑप्शन्स आपण बघितलेले आहेत. इन्व्हर्ट कलर याचा अर्थ होतो विरुद्ध रंग. जे चित्र आपण सिलेक्ट केलेलं आहे त्याचे रंग जर विरुद्ध करायचे असतील, म्हणजेच जिथे व्हाईट कलर आहे तिथे ब्लॅक करायचा, जिथे ब्लॅक आहे तिथे व्हाईट करायचा, असं जर करायचं असेल तर त्यासाठी इन्व्हर्ट कलर नावाची कमांड आहे इमेज मेनूमध्ये, ती द्यावी लागेल. यासाठी आधी चित्र सिलेक्ट करू. चित्र सिलेक्ट करा, इमेजमध्ये जा आणि इन्व्हर्ट कलर्स, ज्याचा शॉर्टकट आहे Ctrl+I, ही कमांड द्या. पहा चित्र रिव्हर्स कलर मध्ये आलेलं आहे. ऍट्रिब्यूट तर आपण बघितलेलंच आहे. चित्राचं जे पूर्ण आकारमान आहे ते आकारमान या ठिकाणी दाखवलं जातं. एकूण त्याची जी रुंदी आहे, किती ठिपक्यांमध्ये त्याची रुंदी आहे आणि किती ठिपक्यांमध्ये त्याची उंची आहे, ती इथून आपण बदलू शकतो. चित्र हवं तितकं मोठंही करू शकतो किंवा लहानही करू शकतो. हे जे आहे ड्रॉ ओपॅक, याच्या आधीची कमांड जी आहे क्लिअर इमेज, ही आपण मागच्याच चॅप्टर्स मध्ये बघितली आहे. क्लिअर इमेज म्हणजे सर्व माहिती खोडून टाकणे, पूर्ण कागद कोरा करणे. ड्रॉ ओपॅक हे ऑप्शन या बाबतीत येतं जेव्हा आपण सिलेक्शनचं टूल वापरतो. सिलेक्शनचं टूल वापरत असताना यात 2 ऑप्शन्स आपल्या समोर येतात. उदाहरणार्थ हे चित्र जर आपण सिलेक्ट केलं तर सिलेक्ट केल्यानंतर बॅकग्राऊंडचा व्हाईट कलर सिलेक्ट करण्यामध्ये घ्यायचा आहे की नाही, बॅकग्राऊंडचा व्हाईट कलर सिलेक्शन मध्ये घ्यायचा आहे की नाही हे ऑप्शन इथून निवडलं जातं. जर व्हाईट कलर घ्यायचा आहे तर या वरच्या ऑप्शनला क्लिक करा. पहा मागचा व्हाईट कलर घेतला जाईल. आणि व्हाईट कलर घ्यायचा नसेल तर या ऑप्शनला क्लिक करा. पहा मागचा व्हाईट कलर घेतला जाणार नाही. हेच ऑप्शन मेनूमध्ये, इमेज मेनूमध्ये इथे आहे ड्रॉ ओपॅक. पहा व्हाईट कलर घेतला जाईल. ड्रॉ ओपॅक कॅन्सल करायचं असेल तर परत त्याच्यावरच क्लिक करायचं. पहा व्हाईट कलर काढला जाईल. ही आहे ड्रॉ ओपॅक ही कमांड. कलर्स मध्ये हे आहे एडिट कलर्स. ज्यावेळी या रंगपेटीमध्ये असणारे कलर्स आपल्याला उपयोगी पडतात, पण त्याहीपेक्षा वेगळा कलर, त्याहीपेक्षा वेगळा रंग आपल्याला पाहिजे असेल तर कलर्स मेनूतील एडिट कलर्स ही कमांड द्या. यामध्ये आपल्या समोर या पद्धतीने अजून एक रंगाची पेटी येईल, ज्यामध्ये डिफाईन कस्टम कलर्स मध्ये जाऊन आपण उपलब्ध असलेल्या लाखो रंगांपैकी हवा तो रंग निवडू शकतो. जर समजा आपण हा नवीन रंग तयार केलेला आहे, हा नवीन रंग, इथे नवीन आलेला रंग, याला म्हणायचं ऍड टू कस्टम कलर आणि ओके करायचं. पहा पेन्सिल किंवा ब्रश घेतल्यानंतर त्याला तो रंग उपलब्ध झालेला आहे. कलर्स मेनूमध्ये एडिट कलर्स ही कमांड त्याच्यासाठीच आहे ज्यायोगे आपण नवीन रंगसंगती तयार करू शकतो. नवीन रंगसंगती तयार करण्यासाठी इथे जी रंगपेटी दिसत आहे त्यातल्या कोणत्याही रंगाला डबल क्लिक करून आपण एडिट कलर्स करू शकतो. यामध्ये डिफाईन कस्टम कलर्स म्हणा, पाहिजे तो रंग निवडा. हा इथला जो मधला पॉइंटर आहे त्याला पकडायचं आणि पाहिजे त्या ठिकाणी फिरवायचं. बरोबर या जागेवरती नवीन रंगसंगती आपल्याला दिसेल. त्याचा परत ब्राईटनेस किती फेंट मध्ये शेड पाहिजे किंवा किती डार्क मध्ये पाहिजे ती इथून बदलली जाते. ती इथून आपण बदलू शकतो.
पाहिजे तेवढा डार्क फेंटनेस किंवा रंगच बदलायचा आहे तर इथून रंग बदलायचा. त्यानंतर म्हणायचं ऍड टू कस्टम कलर्स आणि ओके करायचं. आता जे नवीन टूल आपण घेऊ, ब्रश, पेन्सिल, एअर ब्रश, ह्याला तो रंग आपल्याला मिळून जाईल. हे आहे पेंट ब्रश.